नमस्कार, मी शोभा जागर। रेल्वे, कार अशा अपघातांचे दृश्य आपण नेहमीच पाहतो, पण नुकतीच घडलेली घटना म्हणजे अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेचा आक्रोश। बाहेर जावे तर अपघात, घरात राहावे तर अटॅक, कसे जगावे आणि नियतीला काय मान्य आहे हा प्रश्न नेहमीच प्रत्येकाला सतावत असतो। प्रत्येक चेहऱ्यावरीचे निरागस हास्य, निरोपाच्या वेळचे ओले डोळे, प्रतीक्षेतील आतुरता, पण क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले। चिमुकल्यांची ती दप्तरं, ज्ञानाची मंदिरं क्षणार्धात गडप झाली। जे डॉक्टर इतरांना जीवदान देणार होते त्यांची आणि निष्पाप जीवांच्या शेकडो कुटुंबांची स्वप्ने उडून गेली। ते पाहून सर्वांनी फुलांची नव्हे तर अश्रूंची श्रद्धांजली वाहिली। त्या हृदयद्रावक याचनांनी, मदतीसाठी आक्रोश करणाऱ्या चिरणाऱ्या आवाजांनी काहीच मागितलं नसेल हो, फक्त एकच, आमच्यासारखं दुसऱ्यांचं असं होऊ नये। एक सेकंदात जन्माला येतो आणि एक सेकंदात जीवन संपवतो, म्हणून जे शिल्लक आहे त्यात माफ करा, प्रेमाने जगा। आज तुमच्या हातात आहे, पण उद्याची खात्री नाही। या नियतीच्या खेळात गाडी चालवताना नियंत्रण ठेवा, कारण धबधबे, घाटातील वळणे जीवघेणे ठरू शकतात। ड्रायव्हिंग करताना झोप व मोबाईल हे मृत्यूचे निमंत्रक आहे। मी जातो हे म्हणणे सोपे आहे, पण परत येण्यासाठी जबाबदारी घ्या, एवढेच मला म्हणायचे आहे। या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप जीवांना आपण सर्वजण श्रद्धांजली वाहूया आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होऊया। धन्यवाद।